एससी, एसटी आणि ओबीसींच्या आरक्षणाचा हक्क हिरावून ते आरक्षण अल्पसंख्याकांच्या घशात घालण्याचा काँग्रेसचा मनसुबा असल्याचा घणाघाती आरोप राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी केला। काँग्रेसचे हे कुटील कारस्थान भारतीय जनता पार्टीने उघड केल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी अद्याप यावर स्पष्टीकरण दिलं नसून धार्मिक आरक्षण देणार नाही अशी लेखी हमी काँग्रेस देणार का, असा सवाल मंत्री अतुल सावे यांनी माध्यमांशी बोलताना केलाय। रोल एससी, एसटी आणि ओबीसी समाजाचं जे आरक्षण आहे त्यामध्ये काँग्रेसचा प्रयत्न असा आहे, जसं त्यांनी कर्नाटकामध्ये केलं की धर्माच्या नावावर अल्पसंख्यांना आरक्षण देण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये असा उल्लेख केलेला आहे की धर्माच्या याच्यावर कुठलंही आरक्षण मिळू नये। आणि काँग्रेसचा प्रयत्न मल्लिकार्जुनजी खरगे असतील, सोनिया गांधी असतील, प्रियंका गांधी असतील, राहुल गांधी असेल, ह्या सगळ्यांचा प्रयत्न असा आहे की देशभरामध्ये अल्पसंख्याकांची मतं मिळवण्याकरता त्यांनी असं जाहीर करत आहेत की आम्ही ओबीसीच्या आरक्षणामधून तुम्हाला आरक्षण देऊ। आमचा आज टोटल त्याला विरोध आहे। ओबीसीच्या आरक्षणामधून कुठल्याही परिस्थितीत अल्पसंख्यांना किंवा कुठल्याही यांना आरक्षण दिलं गेलं नाही पाहिजे। आणि आज जर ते करत आहेत तर याचा अर्थ ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा आणि त्याचा अपमान करत आहेत। आज आम्ही रोज सांगतोय की संविधानाचा बदल करणं हे कोणालाही परवानगी नाही। अल्पसंख्याक म्हणजे कोणत्या धर्माला ओबीसीमध्ये टाकण्याचा प्रयत्न? मुस्लिम समाजाला त्यांनी कर्नाटकामध्ये ऑलरेडी केलं आहे। ते कर्नाटकामध्ये काल खरगे साहेबांचं भाषणच होतं की जैसे हमने कर्नाटका में दिया उसी तरह हम पूरे देश में देंगे। आणि आमचा त्याला विरोध आहे। ओबीसीच्या ह्याच्यातून आरक्षणातून मुस्लिम समाजाला आरक्षण देऊ नये, त्यांना द्यायचं तर त्यांनी वेगळं काय आरक्षण करायचं असेल तर ते मुसलमानांसाठी ते काँग्रेसने विचार करावा। माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये लिहिलेलं आहे क्लिअर कट की कुठल्याही धर्माच्या ह्याच्यावर आरक्षण कोणाला देण्यात येऊ नये। पण धर्माच्या नावावर काय कसल्याच नावावर आरक्षण देता येत नाही जोपर्यंत समाज मागास ठरत नाही। त्यासाठी आयोग केलेले आहे, त्या आयोगाच्या मंजुरीशिवाय कसं देता येईल? काँग्रेस असं मनमानी पद्धतीने देऊ शकत? कर्नाटकामध्ये त्यांनी केलं ना, कर्नाटकामध्ये त्यांनी चुकीचा हा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच पद्धतीचा निर्णय ते पूर्ण देशभरामध्ये करू इच्छितात। म्हणून आमचा आज त्याला विरोध आहे। आणि त्यांनी जाहीर करावं या नेत्यांनी उद्या की आम्ही धर्माच्या नावावर आरक्षण देणार नाही म्हणून। का मराठा समाजाला सुद्धा तुम्ही ओबीसीमध्ये येऊ देत नाही? मुस्लिम समाजाला सुद्धा 27% ओबीसीला फक्त आरक्षण आहे आणि त्या 27मधून पण तुम्ही आणि समाज जर तुम्ही जर कॅल्क्युलेट करा तर 50%च्या वरती ओबीसी समाज आहे। आमचे बापू त्याच्यात जास्त बोलू शकतात ओबीसी समाज किती टक्के आहे ते। ठीक आहे, चला, नमस्ते।